अरे ठाण घे ठाण घे. हो एवढे मोठे राजा इले आणि माझा सगळा घरातला हात उचले सांगताय का? नाही 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 काय आता माहिती आता घरात निघाला चांगल्याच्या लोकांचं म्हणणं नाही. हो आपली व्यथा कथा माऊलीने सांगितली पण सगळे चूक कोणी केली माहिती आहे तुमच्या पित्यानं केली कसं काय यांच्याकडे सहन केलं दुसरं कोण सहन करूचो नाही होतो नाही चुकली आणि हे सगळं गळ्यात घालून दुसरी माहिती केल्या त्याका म्हणतो किंमत एका पहिले बाहेर गळ्यात काय घालून टाकता काय काळ्या महिन्याचा आहे आणि चालीचा या माझ्या बाहेरून घातला ही कथना माझ्या बाहेर यांच्याकडे काय हा बरोबर चांगले शेत काम करणाऱ्याकडे काय असतं ना माका सांगा इल्ले दिवस हे आमच्या घरातलं बारीक सारीक कायचा शेत गावला तर आपल्या रोजच्याच झाला आणि आता पाऊस लागतो असो हे आता असे सतत रातचे आता ते असे हे म्हणून चालवतात आमच्याकडे शेतवाल्यांकडे तरी मी सांगावं ते बाबल्या त्यांच्या भानगडीत आणि परत आईला माझे तिखट पाणी रोज लागतं तिला काही बोलत नाही तुम्ही हो बोलतोय का माझा चेडूचा एकच अपूर्वायचा त्याका जर बोललो तर कडे तोंड घेऊन जाय म्हणजे मी मोकळो जाय घाबरतात होय तो तिला राग येतो होय तो रागाने असो ना कोण घेऊन जाते हो 2-3 सावाने मग लावले सांगते कोण घेऊन जावले बरं असू द्या एकंदरीत आपल्या कुटुंबाचा हा मनोरंजनाचा स्वभाव पाहिला आणि आम्हाला समजलं शेड माणूस आपल्या आऊच्या घरात किती दिवस होता लगेच करायचं एकदा लगीन केला परक्याचं धन आहे. घरात केला मग आता असं करा परक्याचं धन परक्याच्या घरी गेल्याशिवाय त्याची किंमत महत्व वाढत नाही आणि 21 अति समाड संसारात बरं होय तो होय का एक समाधान काय झालं म्हणजे आता माहिती आहे पोराचं काय करू आहे. पण एक कन्या संसारात समान आई बापाला डोळी जर होतंय तुमच्या बोलण्यातून कळालं देवा विचार काही केला हो हत्तीचा सांगताय हत्तीचा पॉट हो, ते नाही बोलत मी विचार केला म्हणजे तरुण पण अंगावर आहे वाढत्या वयात कन्या आल्यानंतर आई बापानं काय करायचं असतं लागू नको आता लग्नाचा होता सांगते मी तुमका लग्नाचा होतला तुकाराम सांगता मी बाबा पुढारपणा करते कसलो होकार कसलो नवरो आणि सांग ना सांगता माझा कायदा पहिला भागया त्या पुढाऱ्या पैसे देऊ थैसून नवऱ्याकडलो येता पुढारी म्हणता तो म्हणता माझा कायदा भागया दोघांका भाग गेले दोघांका भागयले नवऱ्याकडली सगळी माणसं इली आणि काय सगळी